नमस्कार प्रेक्षक हो, दरवेळेस आपण नवनवीन काहीतरी शासनाच्या योजनांविषयी माहिती आपल्याला सांगत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची माहिती आपल्याला थोडक्यात सांगत आहे. आणि या योजनेचा ज्यांनी फायदा घेतला असे सौ कविता पठाडे आज आपल्याकडे आलेले आहे. साधारणतः 23 सप्टेंबर 2018 रोजी या योजनेची सुरुवात झाली आणि नंतर हळूहळू पूर्ण भारतभर ही योजना अंमलात आणली गेली. या योजनेअंतर्गत नागरिकांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये साधारणतः 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार केला जातो. विविध दवाखाने त्यामध्ये आहेत. आज आपल्याकडे जे आलेले आहेत कविता पठाडे, हे आपल्याला त्यांनी त्या योजनेचा कशा प्रकारे लाभ घेतला हे थोडक्यात सांगत आहे. तर मॅडम, आम्हाला सांगा की तुम्ही नेमकं तुमच्या संदर्भात कोणती घटना घडली होती आणि तुम्हाला या कार्डचा काय फायदा झाला? माझा हात मोडला होता. माझा हात मोडला होता. मी दवाखान्यात तुमच्या गावातल्या अशा सौ वैशाली पठाडे यांनी आम्हाला कार्डविषयी माहिती सांगितली. तर ते कार्डने त्याचा लाभ मिळाला. तुमचा हात मोडला होता आणि या सर्व योजनांची पूर्वकल्पना तुम्हाला होती. तर ही काय योजना आहे, कशा स्वरूपात ती काम करते, तिच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे आजार आहे, याची सर्व माहिती तुम्हाला गावच्या आशा कार्यकर्ते यांनी दिलेली होती, बरोबर? तर मग कशा पद्धती तुम्ही तिथं दवाखान्यात गेल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कशा कशा पद्धतीने तुम्ही प्रोसेस केली तिथं? दवाखान्यात गेले, डॉक्टरांनी एक्सरे ते काढले. मग 40,000 रुपये सांगितले. तर त्याचा लाभ म्हणजे ज्यावेळेस तुमचा हात मोडला आणि तुम्ही दवाखान्यात ऍडमिट व्हायला गेले, तुम्हाला तिथं त्या हाताच्या मोडलेल्याच्या संबंधाने तुम्हाला ऑपरेशन वगैरे काहीतरी सांगितलं आणि त्या ऑपरेशनसाठी लागणारा जो काही खर्च आहे तो सगळा खर्च हा या आयुष्मान भारत प्रधानमंत्री योजनेच्या अंतर्गत झाला. साधारणतः 5 लाखापर्यंतची मदत तुम्हाला दिली जाते, परंतु तुम्हाला इतका खर्च येत नव्हता. साधारणतः 50 ते 60,000पर्यंतचा येणारा जो काही खर्च आहे तो या योजनेतून झाला आणि तुमचं हाताचं ऑपरेशन पूर्णतः मोफत झालं, बरोबर आहे? तर अशा प्रकारची ही योजना आहे. सर्व भारतातील नागरिकांनी, फुलेनगर ग्रामस्थांनी या योजनेची सखोल माहिती आपल्या गावच्या आशा कार्यकर्ते सौ वैशाली पठाडे यांच्याकडून घ्यायची आहे. आणि याला कदाचित ज्यांना कोणाला त्या सगळ्या मदत लागत असेल किंवा कोणाला त्याची गरज पडली तर त्यांच्याकडे येऊन तुम्ही त्या सगळ्या योजनेची माहिती घ्यायची आहे आणि 5 लाखापर्यंतचा तुमचा उपचार हा मोफत मिळवायचा आहे. धन्यवाद.